नमस्कार मंडळी, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड हे खरंच लाईफ टाईम फ्री असतं का, किंवा ते निदान फ्री तरी असतं का? मंडळी, एका दिवशी आपल्याला फोन येतो आणि आपल्याला सांगितलं जातं की ठराविक एक कार्ड आपल्याला लाईफ टाईम फ्री मिळू शकतं आणि आपल्याला त्या कार्डविषयी अनेक सवलती आणि फायदे सांगितले जातात. आपण ते कार्ड घेतो सुद्धा. ते कार्ड घेतल्यानंतर आपण त्याच्यावर खरेदीसुद्धा करतो. मात्र जेव्हा त्या कार्डाचं स्टेटमेंट आपल्याकडे येतं तेव्हा आपल्याला असं दिसतं की आपल्याला त्या कार्डवर म्हणजे त्या स्टेटमेंटवर बरेचसे हिडन चार्जेस म्हणजे माहीत नसलेले चार्जेस लावण्यात आलेले आहेत. आणि आपल्याला पहिला प्रश्न हा पडतो की जर हे लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड आहे तर त्याच्यावर एवढे चार्जेस मी का भरावेत? मंडळी, आपण ह्या लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्डविषयी आज सगळी माहिती घेणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मंडळी, सुरुवातीला आपण बघूया की लाईफ टाईम फ्री म्हणजे नेमकं काय फ्री असतं. मंडळी, या लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्डवर तुम्हाला फक्त दोन गोष्टी फ्री असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याचे ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणजे वार्षिक फी घेत नाहीत, आणि दुसरं म्हणजे क्रेडिट कार्ड घेताना किंवा कंपनीकडनं आपल्याला क्रेडिट कार्ड दिलं जातं तेव्हा ती एक प्रोसेसिंग फी असते किंवा जॉईनिंग फी पण म्हणतात त्याला, ती आपल्याकडनं घेतली जात नाही. बस एवढ्या दोनच गोष्टी आपल्याला फ्री असतात. याशिवाय त्याच्यावर इंटरेस्ट आकारला जातो, लेट फी आकारली जाते, GST सुद्धा आकारला जातो. त्यानंतर तुम्ही EMIमध्ये एखादं ट्रान्झॅक्शन कन्वर्ट केलं तर ते EMI चार्जेस आणि त्याच्याशी संबंधित इतर सगळे चार्जेससुद्धा आपल्याला त्याच्यावर आकारले जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर लाईफ टाईम फ्री म्हणजे फक्त तुम्हाला वार्षिक फी आणि त्याच्यावरची जॉईनिंग फी ही घेतली जात नाही. बाकी सगळे चार्जेस तुम्हाला त्याच्यावरती द्यावेच लागतात. पण यामध्ये हिडन चार्जेस असतात. ते कुठकुठले असतात ते आता आपण बघूया. पहिला हिडन चार्ज असतो तो इंटरेस्ट. जर तुम्ही तुमचं क्रेडिट कार्डचं पेमेंट वेळेवर केलं नाही तर त्याच्यावर तुम्हाला जबरदस्त इंटरेस्ट चार्ज केला जातो. या इंटरेस्टचा म्हणजे व्याजाचा वार्षिक दर हा 35 ते 40% किंवा कधीकधी 45% सुद्धा असू शकतो. हा रेट होम लोनपेक्षा सुद्धा खूप जास्त आहे. दुसरा प्रकार आहे मिनिमम ड्यू ट्रॅप. म्हणजे जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल भरता तेव्हा तुम्हाला दोन पर्याय दिले जातात, किमान दोन पर्याय दिले जातात. पहिला पर्याय आहे तो म्हणजे सगळी अमाऊंट भरा, आणि दुसरा पर्याय असतो मिनिमम म्हणजे कमीत कमी अमाऊंट भरा. ही अमाऊंट इथं दिलेली असते आणि अनेकदा आपण इथंच फसतो. कमीत कमी अमाऊंट आपण भरतो आणि आपल्याला वाटतं की आपण खूप हुशार आहोत. पण जर तुम्ही ती कमी अमाऊंट भरली तर उरलेल्या अमाऊंटवर तुम्हाला भरमसाठ इंटरेस्ट लावला जातो, आणि हा इंटरेस्टसुद्धा जवळपास 35 ते 45% वार्षिक असू शकतो. याचं आपण एक उदाहरण बघूया. समजा तुमचं क्रेडिट कार्डचं बिल 50,000 रुपये असेल आणि तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल भरताना तुम्हाला दोन पर्याय असतील. एक तर 50,000 रुपये भरा म्हणजे सगळं पेमेंट करा, किंवा त्याच्यावर किमान रक्कम समजा 5,000 रुपये आहे तर फक्त 5,000 भरा आणि तुमचं पेमेंट झालं. तर अनेक जण हे 5,000 रुपये भरतात, मात्र उरलेल्या 45,000च्या रकमेवर त्यांना भरमसाठ चार्ज केले जातात, म्हणजे इंटरेस्ट चार्ज केलं जातं. त्याच्यावरती GST असतो तो वेगळा. त्यामुळे शक्यतो फुल पेमेंटच करत जा. तिसरा प्रकार आहे लेट पेमेंटचा. जर तुम्ही तुमच्या नियोजित वेळेच्या म्हणजे क्रेडिट कार्डचं पेमेंट करण्यासाठी एक तारीख दिलेली असते, ही तारीख तुमची ओलांडून गेली आणि तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुम्हाला त्याच्यावर सुद्धा इंटरेस्ट चार्ज केला जातो. GST वेगळा असतो. त्यामुळे लेट फी सुद्धा तुम्हाला महागात पडू शकते. इथं कुठेही तुम्हाला ती फी माफ केली जात नाही. चौथा प्रकार आहे कॅश विड्रॉवल. बहुतेक क्रेडिट कार्डवर तुम्हाला कॅश विड्रॉवल म्हणजे ATM कार्डसारखं कॅश तुम्हाला ATM मशीनमधनं क्रेडिट कार्डचा वापर करून काढता येऊ शकते. याची सुद्धा एक मर्यादा असते. मात्र तुम्ही त्या मर्यादेपर्यंत जरी कॅश क्रेडिट कार्डाचा वापर करून ATM मशीनमधून काढली तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला 2 ते 3% इंटरेस्ट चार्ज केला जातो. पुढचा प्रकार आहे EMI चार्जेस. EMI म्हणजे तुम्ही एखादं मोठं पेमेंट असेल ते मासिक हप्त्यामध्ये कन्व्हर्ट करून घेता, तर यावर सुद्धा तुम्हाला भरमसाठ इंटरेस्ट चार्ज केला जातो. त्याच्यावरती अनेक प्रकारचे इतरही चार्जेस असतात ज्यामध्ये GSTचा सुद्धा समावेश असतो. त्यामुळे EMIमध्ये कन्वर्ट करताना संपूर्णपणे आधी त्याची माहिती घ्या आणि मगच EMIमध्ये कन्वर्ट करा. इथं सुद्धा तुम्हाला कुठंही काहीही फ्री दिलं जात नाही. यामध्ये अजून एक प्रकार असतो तो ओव्हर लिमिट फी. म्हणजे प्रत्येक क्रेडिट कार्डाचं एक लिमिट असतं. समजा तुमच्याकडे एखादं क्रेडिट कार्ड असेल, त्याचं लिमिट 1,00,000 रुपये जास्तीत जास्त, म्हणजे तुम्ही ठराविक कालावधीमध्ये जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांपर्यंतची खरेदी करू शकता. मात्र कधीकधी तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त खरेदी करता. ही खरेदी तुम्हाला करू दिली जाते, मात्र त्या जास्तीच्या खरेदीवर तुम्हाला भरमसाठ इंटरेस्ट म्हणजे व्याज चार्ज केलं जातं. त्याच्यावरचं GST वेगळा आणि इतर चार्जेससुद्धा वेगळे असू शकतात. तर हे होते साधारण 5 ते 6 हिडन चार्जेस जे आपल्याला क्रेडिट कार्ड देताना सांगितले जात नाहीत, मात्र हे आपल्याला चार्ज केले जातात. त्यामुळे क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती घ्या आणि मगच क्रेडिट कार्ड वापरा, अन्यथा तुम्हाला ते कर्जबाजारीसुद्धा करू शकतं. पण मग क्रेडिट कार्डचा योग्य प्रकारे वापर कसा करावा? तर यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट किंवा सगळ्यात पहिली काळजी घ्यायची म्हणजे काय, तर तुमचं जे बिल येईल ते तुम्ही दरवेळी फुल पेमेंट करा. मिनिमम पेमेंटच्या नादाला लागू नका.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पेमेंट तुम्हाला दिलेल्या तारखेच्या आतच करा, जास्तीत जास्त त्या तारखेपर्यंत करा आणि जर तुम्हाला ती तारीख लक्षात राहत नसेल तर तुमच्या बचत खात्यावर ऑटो डेबिटचा पर्याय ऑन करून ठेवा. म्हणजे काय होईल तर ज्या दिवशी तुमचं क्रेडिट कार्डाचं पेमेंट होणार असेल त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही ऑटो डेबिट सेट करून ठेवला असेल त्या दिवशी तुमच्या क्रेडिट कार्डचं पेमेंट आपोआप होऊन जाईल. तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. मात्र इथे खबरदारी तुम्हाला काय घ्यावी लागेल तर ज्या दिवशी तुमचं क्रेडिट कार्डचं पेमेंट होणार आहे त्याच्या आधी 2 दिवसापासून नंतर 2 दिवसापर्यंत तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट कार्डच्या बिलासाठी जेवढी रक्कम आवश्यक आहे तेवढी रक्कम न विसरता ठेवा. हे मात्र तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. तिसरा प्रकार आहे कॅश विड्रॉवल टाळा. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही ATM मशीनमधून कॅशसुद्धा काढू शकता, पण हे शक्यतो किंबहुना ते टाळा. त्याचा वापरच करू नका, कारण त्याच्यावर सुद्धा तुम्हाला इंटरेस्ट चार्ज केला जातो. त्यानंतर अजून एक म्हणजे दर महिन्याला स्टेटमेंट तुमचं नीट वाचत जा, त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यात विनाकारण कुठले चार्जेस, हिडन चार्जेसच्या नावाखाली लावलेले नाहीत ना हे सुद्धा तपासून बघा. त्यानंतर क्रेडिट कार्ड घेण्याआधी त्या क्रेडिट कार्डची सगळी टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घ्या, म्हणजे तुम्हाला भविष्यात त्याचं नुकसान होणार नाही. मंडळी, क्रेडिट कार्ड हे अतिशय उपयोगी साधन आहे, मात्र त्याचा अनावधानाने किंवा अज्ञानाने वापर केल्यास किंवा चुकीचा वापर केल्यास ते तुम्हाला कर्जबाजारी सुद्धा करू शकतं. पण मग हे लाईफ टाईम क्रेडिट कार्ड कुणी घ्यावं तर यासाठी किमान 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. पहिलं म्हणजे जर तुम्ही नियमित आणि फुल पेमेंट करत असाल, त्यानंतर मिनिमम ड्यू टाळत असाल आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातून मिळणारे रिवॉर्ड पॉईंट्स किंवा त्याचे फायदे, बेनिफिट्स तुम्हाला व्यवस्थित प्रकारे वापरता येत असतील तरच तुम्ही हे फ्री लाईफ टाईम क्रेडिट कार्ड घ्या. आणि कुणी घेऊ नये तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फुल पेमेंट करत नसाल, नेहमी मिनिमम ड्यूज पेमेंट करत असाल तर तुम्ही ह्या भानगडीत पडू नका. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इम्पल्सिव्ह स्पेंडर असाल, म्हणजे काय तर आज खरेदी करा आणि नंतर पेमेंट करा अशा प्रकारच्या योजनांना तुम्ही बळी पडत असाल आणि त्यावर खर्च करत असाल तर कृपया क्रेडिट कार्ड घेऊ नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्यावर आधीच कर्ज झालेला असेल तर कृपया क्रेडिट कार्डच्या नादालाच लागू नका, कारण हे क्रेडिट कार्ड तुम्हाला कदाचित अजून कर्जबाजारी करू शकतं. त्यामुळे मंडळी, फ्री लाईफ टाईम क्रेडिट कार्डमध्ये फक्त वार्षिक फी आणि त्याची जॉईनिंग फी किंवा त्याची क्रेडिट कार्ड घेतानाची प्रोसेसिंग फी फक्त माफ असते. याशिवाय त्याच्यामध्ये काहीही फ्री नसतं. उलट तुम्हाला चुकीच्या ट्रान्झॅक्शन केल्यामुळे, चुकीचा वापर केल्यामुळे, अनावधानाने किंवा प्रसंगावधान न राखल्यामुळे कदाचित तुम्हाला त्या क्रेडिट कार्डचा तोटा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे योग्य प्रकारे क्रेडिट कार्ड वापरा आणि शक्यतो फुल पेमेंट करा. मिनिमम ड्यूच्या नादाला लागू नका. धन्यवाद.